आपल्या स्वतःच्या मालकीचं हक्काचं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। ते पूर्ण करण्यासाठी स्वतःला काही जण पूर्णपणे झोकून देत असतात। स्वतःचं घर बांधताना स्वतःच कष्ट करत असतात। मात्र कधी कधी थोडासा निष्काळजीपणा जीवावर बेतू शकतो। असाच काहीसा प्रसंग कोल्हापूरच्या देशपांडे कुटुंबावर ओढवला आहे। कोल्हापुरात नवीन घराच्या बांधकामावर पाणी मारताना भिंतीवरून खाली पडून एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे। कोडोलीतील कृष्णाजी दिगंबर देशपांडे वय 55 यांचा 15 फूट उंच भिंतीवरून तोल जाऊन ते सिमेंट कोब्यावर पडले। शनिवारी दुपारी ह्या दुर्दैवी घटनेत त्यांचा मृत्यू झाला आहे। कोडोली आनंदनगर वसाहतीतील ह्या घटनेमुळे परिसर हळहळत असून पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास केला आहे। कृष्णाजी यांनी आपल्या घराचे बांधकाम मोठ्या कष्टाने केले आहे। शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास कृष्णाजी देशपांडे हे आपल्या नवीन घराच्या 15 फूट उंच भिंतीवर पाईपद्वारे पाणी मारत होते। पाईप एके ठिकाणी भिंतीत अडकल्याने तो काढण्याचा प्रयत्न ते करत होते। यावेळी अचानक त्यांचा तोल गेला आणि ते खाली सिमेंट काँक्रीटच्या कोब्यावर पडले। एवढ्यावरून खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला आणि छातीला जोरदार मार बसला। गंभीर जखमी झालेल्या देशपांडे यांना तात्काळ CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला।